रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हणजे नवीन विशेष असं दाखवणार आहे की हा जो ब्रायडलचा लेहंगा असतो ना, याची स्टिचिंग कशा पद्धतीने आपण करू शकतो ते देखील हीच माझी जी रेग्युलर मशीन आहे, ज्या मशीनवर मी ब्लाऊज शिवून घेते, ह्याच मशीनवर मी ह्या लेहंग्यांची स्टिचिंग देखील करत असते। तर स्टिचिंग करण्याच्या आधी आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे। सर्व मैत्रिणींचा खूप असा म्हणजे प्रश्न असतो दिमागमध्ये की नेमकं याला आपण जेव्हा लेहंगा स्टिच करायला घेतो तेव्हा आपल्याला सुई बदलायची असते का, किती नंबरची सुई लावायची। तर माझी जी रेग्युलरची सुई आहे, ब्लाऊज शिवून घेते मी, त्याच सुईने मी हा जो लेहंगा आहे तो देखील स्टिच करणार आहे। आणि फक्त इथे मी टाक्यांची सेटिंग वाढवून घेणार आहे। टाके जे आहेत ना, मी ते डायरेक्टली 4 नंबरवर करणार आहे, म्हणजे 4 ते 5 नंबरची आपण इथे टिप करून घ्यायची, कारण कापड जाड आहे। आणि दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे की हा जो लेहंगा आहे ना आपला, तर हा एकदम भरगच्च वर्कवाला लेहंगा असतो। तर याचे आहेत ना, जे मार्जिनमध्ये येणारे स्टोन असतात वरून तर खालीपर्यंत पूर्ण स्टोन आपल्याला लाईन प्रमाणे अशी व्यवस्थित काढायचे असतात। आणि त्यानंतर आता हा वाला पार्ट बघा, पॅक आहे, मी तुम्हाला दाखवते। तर याला उसवायचं, यामध्ये आहे ना खूप एकदम हेवी पण असतात, हातात धरायला देखील खूप जड जातात। तर स्टिचिंगचं काय होणार आहे, असं जर का मी याला स्टिच करायला घेतला तर ही एक लेअर आणि दुसऱ्या बाजूची दुसरी लेअर, दोन्ही लेअर मिळून जर का आपण मशीनच्या दाबमध्ये घातलं तर दाब खाली हा जो कापड आहे तो येणारच नाही। मग आपल्याला काय करायचं असतं, हा जो लेहंगा आहे तो बघा असा उसून घ्यायचा, एवढा उसून झाल्यानंतर हा वाला जो पार्ट आहे ना अस्तरचा, तर यामध्ये मी तुम्हाला दाखवते डायरेक्टली पुठ्ठा टाकलेला असतो, जो म्हणजे असा कार्ड शीटहून देखील जाडवाला हा जो आहे ना, तो असा पुठ्ठा इथं टाकलेला आहे। तर आपल्याला हा म्हणजे यामुळे आपला जो आहे ना तो कडकपणा थोडा कमी होतो आणि कापड आपला थोडासा लूज, म्हणजे फक्त कापड जर राहिला तर मग आपल्याला टिप टाकायला काही हरकत नाही। म्हणून जेवढा मार्जिनमध्ये येतो तेवढा काढून घ्यायचा। परत हा जो काही कापड आपण जसा उसून घेतला ना, तसंच आपण याला परत स्टिच टाकून घेणार आहे, म्हणजे स्टिचिंग करून घ्यायची। आणि त्यानंतर हा जो मेन कापड आहे लेहंग्याच्या वर्कवाला, तर इथं देखील हे जे त्यांनी कॅनव्हेस वापरलेलं आहे ब्रॉडनेससाठी, तर हे देखील आपण थोडंसं असं काढून घेणार आहेत, मार्जिनमध्ये येणार आहे। आणि त्यानंतर मी याचे जे स्टोन आहेत ना ते देखील काढून घेते। तर हे स्टोन काढत असताना नख जे असतात ते पूर्ण डॅमेज झालेले असतात, म्हणूनच ह्या लेहंग्यांची स्टिचिंगची प्राईस आपण थोडी जास्तीची घेत असतो। तर आता तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे की तुम्ही जर का ब्रायडलचा लेहंगा स्टिच करायला घेतात तर तुम्ही त्याचे फिटिंगचे चार्जेस किती घेतात। बोलताना कस्टमरला तर काही एवढं विशेष वाटत नाही, ते आपल्याला सहजच म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक स्टिच टाकायची आहे, सरळ एक टिप टाकायची आहे, असं त्यांचं म्हणणं असतं। पण आता तुम्ही इथं बघणार की हा जो लेहंगा आहे तो ॲडजस्ट कसा करायचा असतो। मशीनवर नेमका स्टिचिंग करत असताना आपले किती हाल पडत असतात, नेमका तो तर हातांमध्ये देखील मावत नाही आणि धरायला देखील आपले हे दोन्ही हात, म्हणजे माझे तर हात पूर्ण कामातूनच जातात, पण तरी देखील तो आपल्याला व्यवस्थित असा स्टिच करायचा असतो। आता याला मी असा फाडून घेतलेला आहे ना, दुसऱ्या बाजूचा देखील मी काढून घेतलेला आहे तसा। तर आपल्याला उसवलेली बाजू आधी स्टेप बाय स्टेप आपण त्याला स्टिच करणार आणि मग पूर्ण एक जो आपला म्हणजे फिटिंगची जी टिप असते एक, ती आपल्याला घ्यायची आहे। तर आधी सर्वप्रथम मी जे पार्ट ओसून घेतलेला आहे, म्हणजे पुठ्ठा वगैरे मी जो काढून घेतलेला आहे ना, तो मी इथं स्टिच करते। तर हे बघा, जे नवरीचे घागरे असतात ना त्यांना स्टिचिंग करायला थोडं आपल्याला अवघड जातं, कारण का तर ते खूप असे जाड असतात। तर मग मी त्याची जे जाडपणा असतो किंवा जो कडकपणा असतो ना, तो काढण्यासाठी आपण त्यातून पुठ्ठा काढून घेतलेला आहे। तसंच जो कॅनव्हेस असतो जाडवाला, तो कॅनव्हेस देखील काढलेला आहे। आणि असं करत मी जी एक साईड उसवलेली होती, म्हणजे दोन्ही बाजू मी उसवलेल्या आहेत, त्या मी परत आहेत तशा स्टिच करून घेते। आणि मग नंतर कुठे जाऊन आपण एक स्टिच जी आहे ना तिथं आपण डबल टिप टाकणार आहेत, कारण लेहंगा हेवी वजनाचा आहे, तो उसवायला नको ह्यासाठी। तर तुम्ही बघू शकता इतका जाड आहे हा लेहंगा की तो मला म्हणजे माझ्याने धरला देखील जात नाही, म्हणजे एकदम वजनदार आहे। जाड तर आहेच आहे, पण त्याचं वजन देखील भरपूर आहे। तर मला इथं लेहंग्यासाठी म्हणजे लेहंगा स्टिच करत असताना एक जणाची मदतीची गरज पडते, कारण तो लेहंग्याचा जो घेर आहे तो असं वारंवार खाली खाली जातो। आपली मशीनवर कितीतरी जागा असते, मग मशीनवर तो असा राहतच नाही, असं ठेवला का लगेच पडतो, तरी मी साईडला तसंच माझ्याकडच्या बाजूला असे 2 स्टूल ठेवलेले आहेत,
की जेणेकरून त्याचं एकदमच वजन खाली नको जायला. आणि जर का खाली गेलं तर मग परत आपली सुई वगैरे तुटू शकते आणि आपल्याला पण प्रॉब्लेम येतो. तसं मग मी एक असं म्हणजे साईडला एक जणाची मदत घेतच आहे की धरून ठेवण्यासाठी, की तो पडायला नको ह्यासाठी. आता 1 स्टिच झाली आपली. शिलाई फक्त मी जाड करून घेतलेली आहे. 5 नंबरची टीप करत मी यावरती अशा डबल टीप म्हणजे 2 टीप अशा टाकून घेते. आणि ब्रायडल पण चांगली तब्येतीला आहे, त्यामुळे चेन वगैरे न लावता डायरेक्ट पूर्ण वरपर्यंत जिथं आपण नॉट बांधतो ना तिथपर्यंत मी याची फिटिंग करून दिलेली आहे. तिला म्हटलं बघ, चेन जर लावशील तर चेन ऐन वेळेला जर का तुटली किंवा लागलीच नाही वेळेवर तर मग तुझी फजिती नको व्हायला. यासाठी मी असं सजेशन देते ब्रायडलला की डायरेक्टली स्टिच करा तुम्ही, म्हणजे ते तुमच्यासाठी खूप छान असतं. असं तर मग बऱ्यापैकी नवरी मुलींना तसं माझे सांगितलेलं आवडून जातं, मग मी तसं त्यांना शिवून देत असते. तर अशा पद्धतीने हा जो काही एकदम हेवी वजनाचा लेहंगा आहे तो मी स्टिच करून दाखवला. आता तरी स्पीड वाढवलेला आहे, पण मला हा लेहंगा स्टिच करत असताना माझा बराच असा वेळ गेलेला आहे. आणि म्हणजे शिवत असतानाच माझे हात पूर्ण असे कामातूनच गेले बिलकुल. म्हणजे जॉईंटमध्ये हात आहेत ना. आता ब्लाऊज तर आपलं एकदम हलकं वजनाचं असतं, पण याचं वजन मात्र खूपच आहे. ओके, परफेक्ट. फायनली ब्रायडलचा लेहंगा तयार आहे. एकदम मस्त असा मी त्याला साईडने स्टिच करून घेतला. बघू शकता किती हेवी वजनाचा आहे तो. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मशीनवर शिवायला देखील खूपच त्रास झाला त्याचा. खूप झाला. आता हा लेहंगा तयार झालेला आहे. त्यानंतर आता ह्या नवरीचं ब्लाऊज बाकी आहे ह्या घागऱ्यावरचं. आता मी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे. तर मग आजच्या ह्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत ब्रायडलचा लेहंगा कसा स्टिच करायचे हे दाखवलेला आहे. व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशीच माझी व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.